हॅलो. हा विलासकुल परिवाराचा स्नेहसंमेलनचा कार्यक्रम आहे. कोणताही कार्यक्रम असो त्या ठिकाणी जरी या ठिकाणी अध्यक्ष उपाध्यक्ष असले तरी पण कार्यक्रमाचा अध्यक्ष हा अलग असतो. तरी पण कार्यक्रमाचं स्थान हे मर्याभाईला आपण देऊया आणि त्यांनी ते स्वीकारावं असं मी त्याने विनंती करतो. आपला मेंदे हो मेंदे हो त्यांना माझं पूर्ण अनुमत आहे. मर्याबाई विलास यांचं स्वागत. आपण बाहेर फिरणारा माणूस, फॉरेनला फिरणारा माणूस सुदीप विलास यांना मी मर्याबाई अध्यक्ष साहेबांचं स्वागत करायला सांगतो. सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. तसेच मुलं आहेत त्यांना भूका पण लागल्या असतील. आपण जेवण पण तिथं तयार झालं सारखं आहे. सोकरी पडेल घर
बोलताय दिल में क्या क्या शुरू लुप छुप देखे आंखों में जाके दिल में क्या क्या शुरू असं काय करताय डोळ्यात बोलताय दिल में क्या क्या शुरू लुप छुप देखे आंखों में जाके दिल में क्या क्या शुरू मुझे बता जरा कहता क्या दिल तेरा इश्क का रंग लग बाय 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 समझे क्या छोरी तू हसीना जोरी तू करती क्यों अरे करती क्यों बातें फितूरी वो दिल की तिजोरी है खुली क्यों अरे खुली क्यों गाड़ी को मैं तो सिग्नल दिखा दे जरा मुझे बताओ जरा कहता क्या दिल तेरा इश्क का रंग अग बाय 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 बाय
पाठीशी आमच्या पर्वा नाही जीवाची, वीर बिरसा मुंडा पाठीशी आमच्या पर्वा नाही जीवाची. ही माई आहे पाठीशी आमच्या भीती नाही कोणाची, ही माई आहे पाठीशी आमच्या भीती नाही कोणाची. नहर पोरिया रे लाल अमो आदिवासी ने नहर पोरिया रे लाल छोपर ताव दिने चाल्या रे लाल छोपर ताव दिने चाल्या रे लाल गुलगुलान जिंदाबाद गुलगुलान जिंदाबाद दुसरा
बनत एवढा मदत करतो. कधीतरी या खानवेल पर्या आम्ही सरपंचमध्ये आहे आणि धंदा आहे काही राहत नाही, पण कोणी कोणते करू आला तर खरेखर भेटतो. एक दुसऱ्याला साथ द्या, आपले तयार राहायच्या, ओळख राखायची, आपल्या कोठापर्यंत गेला त्याला साथ द्यायचा, खा प्या अख्याला भेटतो. पण दुःखासाठी तुम्हाला कधी पण साथ दिला त्याची मोठी आपली मदत आहे. तसा काही पण कोणाला अडचण आली तर एक दुसऱ्याला सपोर्ट करू, संगती राहू, हारी राहू, असं तुमच्या आख्याचे आभार. आणि आज आले आहे तसा मोबाईलनी आणि त्या ग्रुपने आखा जेवायच्या ती मांडून आखा व्यवस्था केलेला आहे. आपल्या जेवण जायच्या बारीक मोठा प्रोग्राम होईल. दरवर्षी संमेलन कोठं ना कोठं पण करू, नाशिक साथ दिजा, हारी राजा असे 2 शब्द सांगून तुमच्या आख्याचे आभार मानतो. धन्यवाद. हा 5वा संमेलन आहे. इलात, विलात आणि इलात आपला एवढा कुटुंब आलेला आहे. काय मगाशी मर्याबाईंनी सांगितलं आहे, जव्हार हा महाराष्ट्रामध्ये आलेला आहे. गुजरात, खानवेल याच्यातून भाषा बोली भाषेवरून फरक, तसंच परिवार आपण हा विलातच आहे, पण त्या अक्षरामध्ये फरक आहे. अक्षरामध्ये फरक असा आहे का पहिला आपला एक विलांटी जेव्हा लावतो तर वजनाचा त्याला विलांटी देतो म्हणजे विलात झाला. दुसरा असा आहे काय इलात लावतो, इडू निंबूचा शब्द लावला वरून मार्फतीला काय तो इल्हात असा झाला. दुसरा शब्द जोड अक्षर जोडायचा आहे त्याला आपण लच करतोय म्हणजे इल्हात अशुद्ध झाला. म्हणजे आपल्या 3 भाषा आपल्या इलात परिवार मध्ये झालेल्या आहेत. अक्षरामध्ये फरक पडलेला आहे. माझे लांबून आलेले इलात परिवार हा कुटुंब सोहळा मेळावा हा याच्यासाठी आहे काय आपली आज ओळख झाली पाहिजे. आता मी तुम्हाला माझं प्रथम पहिलं नाव सांगतोय. माझं नाव आहे शंकर लक्ष्मी इलात, तालुका जव्हार, राहणार गरजवाडी. हा कुळदैवत जित परत कुळदैवत जसा राहील, जसा टिकवणार तसा आपला इलात परिवार हा एकत्र येईल. मग अशी मर्याबाईंनी जसं सांगितलंय काय मी सगळ्यांचा स्वागत करतोय आपल्या विलातांचा, तसा मी देवाचा आशीर्वाद उभा आहे. नारायण देव आहे, 5 शिरा आहे, 7 शिरा आहे, मकरी चढा आहे. यांचा सगळ्यांचा हे देवांचा आशीर्वाद आपले कुळ परिवार यांना सुखी सम्राट ठेवला पाहिजे. लहान मुलं आहेत ह्या देवाने त्यांना सगळ्यांना सुखी ठेवला पाहिजे. कानोकोपऱ्यातून देवाचं नाव घेतलं तरी ह्या देवाने पावला पाहिजे आणि त्या माणसाने आपल्या देवाला पाया पडला पाहिजे, तरच आपला हा देव आणि माणूस सुखी राहील. नाही तर आपण नसतंच जमायचं आणि ते कशासाठी आलं काय झालं ते काहीच नाही. तसं ते देवाचं पण आपल्याला जपण केलं पाहिजे, तरच आपला हा इलात परिवार हा एकत्र राहील. आणि एकत्र जर ठेवायचं असेल तर हीच फक्त आपली लाच परत राहिली पाहिजे. एकमेकाचे मोबाईल नंबर घेतला पाहिजे, कुटुंबाची ओळख राहिली पाहिजे. मर्याबाईने जसं सांगितलं तीच पद्धत आपण आता परत ठेवली पाहिजे. का ठेवली पाहिजे तर सुख आहे दुःख आहे. सुखाला तर नाही कोणी. लोकेश 100 रुपये, शंकर विल्हात 100, जानू काका 100, शिवनिता विल्हात 100, वैशाली भोईर 100, रमेश विल्हात 100. बॉडी बेस्ट रात्री है भाई. चैत्या विल्हात 100, देवला विल्हात 100, कल्पेश दिलीप ना रूपजी विल्हात 100 100 100. चैत्य संजय विल्हात कवाडे येथून 100 रुपयाचे बक्षीस. सुनील विल्हात यांच्याकडून 100 रुपयाचे बक्षीस. निशा विल्हात मांडा यांच्याकडून 100 रुपयाचे बक्षीस. रतन विलात यांनी सुद्धा 500 रुपयाचे बक्षीस. देणगीदार वाढत चालले, टाळे वाजवा जोरात. मोहन विलात मांडा यांच्याकडून 100 रुपयाचे बक्षीस. अजय विलात
कुर्जा पाटील पाडा यांच्याकडून 100 रुपयाचे बक्षीस. धुंदू शंकर विलात यांच्याकडून 100 रुपयाचे बक्षीस. कुर्जे पाटील पाडा. जयवन विलात यांच्याकडून 50 रुपयाचे बक्षीस. अरे बापरे, मी नाता तर काय एवढा पैसे घेता काय बाबा काय सांगायचं. अजून नाचा पाहिजेत होता मी एकदा नाच द्यायला एवढा पैसा. तास घे एकदा जोरदार टाळ्या वाजवा कर लहानच्या कलाकारासाठी. आणि ह्या कलाकाराला बक्षीस देण्यासाठी मर्या भाई विलात ना हरजीभाई विलात अध्यक्ष उपाध्यक्ष यांना मी दोघांना आमंत्रित करत आहे. आणि समोर यायचे बसून मी जा. बसून मी जस राधिका सुनील विला त्या धन्यवाद. हो वाचायला पाहिजे, इंटरेस्ट घ्यायला पाहिजे. हो थँक्यू. आपले पोरा ऑडी बेस नाचत काही सांगू नको. आर बेस नाचली पाहिजे. आपले पोराला असा तयार करायचा आहे कारण आपले पुढं जी जग आहे ती फार मोठा आहे. तर ते जगाला सामना करण्यासाठी आपल्या पोराला असा तयार केला ना तर पुढं फार आपला परिवार फार मोठा वाढेल. हो काय दिसलं नांग बरा तुम्हाला मी सांगला बसूनच मेजाला काय उभी मेजवातच नाही ते काय. 3150 रुपये आणि अजून तर येत आहे. अरविंदभाई विलात मांडा यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचे बक्षीस आलेलं आहे. तमरे भाई आणि हरजीभाई विलात हे बक्षीस देत आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. परत एकदा असेच नाचत राहा ना. मी तर मन दसमादा कोठे. तर सर्वप्रथम सर्वांना मानाचा जोहार. जो आपल्यामध्ये बोललं जातं ते इथं कोणीच बोलताना दिसत नाही. आपल्या आदिवासी भाषेमध्ये बोललं जायला पाहिजे. जसं आपण सर्वांना आवभगत करतो. जोहार हा शब्द आपल्यामध्ये प्रथम बोलला जातो. तर सर्वांना माझा मानाचा जोहार. इथे जमलेले माझे सर्व विलात कुटुंब इलात आणि विलात हे सर्व माझे कुटुंब यांना सर्वांना मानाचा जोहार. आणि अध्यक्ष आपले मारियाबाई, आयोजक शामूबाई यांना पण माझ्याकडून शुभेच्छा. माझं नाव विजय अमृत विलात. मी तसा तर माझा जन्म पालघर जिल्ह्यातील आपलं कोसबाड मनोर कोसबाड येथील माझा जन्म. परंतु शिक्षणाकरिता मी मुंबईला माझे वडील मुंबईला गेले त्यामुळे आमचे सर्व परिवार मुंबईला गेलं आणि आम्ही लहानपणापासून तिथे शिकलो. आणि आज मी नोकरी करता राजभवन येथे शासकीय नोकरीमध्ये आहे. तर माझं छोटंसं एक कुटुंब आहे. 2 मुलं आणि मी माझी पत्नी. तर तुम्हाला एकच सांगू इच्छितो की तुम्ही महाराष्ट्र किंवा दुनियेच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात राहा. तुम्ही काही कमवाल तर माणुसकी कमवा. आपल्या कुटुंबात तर कमवा, इतरांना पण मदत करा. आपल्या कुटुंबात तर मदत करता, परंतु दुसऱ्याचं पण कुटुंब असेल जे आपल्या आजूबाजूला असेल त्यांना पण तुम्ही मदत करा आणि माणुसकी कमवा. तर तुम्हाला ह्याच्यातून मी एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छितो. एक चांगली गोष्ट मी ऐकलेली आहे. एक असंच छोटंसं एक म्हणजे दोघांचं नवरा बायकोचं एक छोटंसं कुटुंब होतं. नवरा मिल कामगारमध्ये कामाला होता. रोज कामाला जायचा, घरी यायचा, म्हणजे खाऊन पिऊन एकदम सुखी होते. पण तो कामाला जायच्या आधी एका पान टपरीवरती जायचा. पान टपरीवरती एक 2.25 रुपयाचं पान घ्यायचा, पान खायचा आणि परत आलेले चाराने तिथंच टपरीच्या बाजूला बसलेल्या एका भिकाराच्या ताटामध्ये टाकायचा. तर रोज त्याचं असं दिनचर्या चालू. महिना झाला, 2 महिने झाले, रोज जायचा, 2.25 रुपयाचं पान खायचा, चाराने ताटात टाकायचा. वर्ष गेली, 2 वर्ष गेली, 3 वर्ष, सतत 10-12 वर्ष त्याचा दिनक्रम चालूच होता. 2.25 रुपयाचं पान घेणं, चाराने उरलेले भिकाराच्या ताटात टाकणं. एके दिवशी तो कामाला गेला आणि अचानक त्याला एक फोन आला की तुमच्या पत्नीची तब्येत खराब झालेली आहे, तुम्ही लवकर निघून या.
त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे. तो आपला जीव मुठीत धरून घरी गेला. घरी जाऊन तो दवाखान्यात गेला. दवाखान्यात जाऊन त्यांनी डॉक्टरांना विचारलं, माझ्या पत्नीला काय झालं असं. डॉक्टरांनी सांगितलं, तुमच्या पत्नीला खूप भयंकर कॅन्सर झालेला आहे, तर तिला एकदम तातडीने त्याच्यावर उपचार ऑपरेशन करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला 1 लाख रुपये जमा करायचे. तो त्याच क्षणी तिथे खाटी कोसळला, कारण 1 लाख रुपये साधारण मिल कामगार कुठून आणणार. तो रडायला लागला, काय करायचं आता. सर्वांच्या घरी गेला, आपल्या कुटुंबदारांच्या घरी गेला, सर्वांकडे हात पसरले, कुणीतरी मदत करा रे मला, कुणीतरी मदत करा, माझी बायको दवाखान्यात आहे, तिला वाचवायचे, तिचं ऑपरेशन करायचे, मदत करा. कुणी मदत नाही केली. तो रडत राहिला. इकडे पळ तिकडे का, सर्वांनी त्याच्यासाठी दारं बंद केली. कोणी त्याला, आपलं स्वतःचं नातेवाईक सुद्धा त्याच्या समोर आले नाही. शेवटी तो हताश होऊन जीव देण्यासाठी पाण्यामध्ये गेला. पाण्यात गेला, तो कमरेवर गेला, छातीवर गेला, नाकापर्यंत पाणी आलं, डोक्यावर गेलं. पण त्या क्षणी तनु हडबडून पुन्हा बाहेर आला. अरे, त्याने विचार केला, जर मीच मेलो तर माझ्या पत्नीचं काय होणार, म्हणून तो पुन्हा बाहेर आला. आपण आता पत्नी तर म्हणणारच आहे आपली, शेवटच्या क्षण त्याला जाऊन तिचं आपण दर्शन घेऊया म्हणून तो दवाखान्यात गेला. पत्नीच्या जवळ गेला, पत्नीला हात पकडला, पत्नीला बोलला, तू काय काळजी करू नको, जे काय असेल तो वरचा बघून घेईल. परंतु पत्नीने पण त्यांना सांगितलं, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेता, मी मेली तर मरून जाऊन दे ना, तुम्हाला काय त्याचं चिंता करण्याची गरज नाही. पण पत्नीचा हात पकडून तो तिथंच बसून राहिला. पण अचानक त्याच्या कानावरती आवाज आला सिस्टरांचा की सर लवकर या, तुम्हाला फॉर्मवर सही करायचे. तो एकदम आनंदाने वेडा झाला एकदम, की काय झालं असं, की सिस्टरने मला बोलवलं, कोणी भरले माझे पैसे, कोणी माझ्या पत्नीसाठी ऑपरेशनसाठी पैसे भरले. धावत पळत गेला, रडू लागला. तो एकदम आनंदाने त्या डोळ्यातून अश्रू आले. तो जाऊन डॉक्टरना विचारू लागला, कोण आहे तो देव माणूस ज्यांनी माझ्या पत्नीच्या ऑपरेशनसाठी 1 लाख रुपये जमा केले. तर त्या क्षणी त्याला पाठमोरी जाणारा एक माणूस दिसला. तर त्यांनी जाऊन ताबडतोब त्या माणसाचे पाय पकडले, की कोण आहात तुम्ही कोण आहात ज्यांनी माझ्या पत्नीसाठी 1 लाख रुपये जमा केले. तर त्यांनी वळून बघितलं आणि त्यांनी सांगितलं, साहेब तुम्ही मला ओळखलं नाही, परंतु मी तोच आहे जे तुम्ही पान खाल्ल्यानंतर चाराने माझ्या ताटात टाकायचे, तोच मी भिकारी आहे. तर असं करून त्यांनी माणुसकी कमवली आणि तीच माणुसकी आज त्याच्या कामाला आली. तर माझ्या सर्वांना हे सांगणं आहे की तुम्ही कानाकोपऱ्यात कुठेही जा, पण तुम्ही माणुसकी कमवा, जेणेकरून आपल्या सर्वांना त्याचा उपयोग होईल. आणि इथं सांगून मी आपले 2 शब्द संपवतो.
रुपयाची दौलत केली जात